एक केशरी नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 10 वाजले ते आता आणि इकडे जेवण वगैरे झाले आता आमचे आणि कपडे धुवून टाकलेत आम्ही. शेळ्यांना आता वैरण टाकायचे. काल आपण माळावरला गवत आणलं होतं ते आता गवत टाकून घेते शेळ्यांना सावलेलं. तर आज उतरायचं आपल्याला झाडावरचा आंबा आणि इथं भरपूर आंबे आहेत लोणच्याला. तर इथं लोणच्याचा आंबा सगळा उतरून घ्यायचा आहे आता. चला उतरून घेऊया आता. तर इथं भरपूर आंबे उतरून घेतले, टपामध्ये पाण्यामध्ये टाकून घेतले. आता ह्याची देठं काढायची आणि मग फोडायला सुरुवात करायची. त्याला आता पाण्यामध्ये टाकले जरा थोडा वेळ, तोपर्यंत गुरं पाणी दावून घेते आणि सावलीला बांधते. इथं बॅलरमधलं पाठीमध्ये पाणी घेतले, गुरांना पाणी दावते त्या गुरं. इथं गुरं पाणी दावून सावलीला बांधले ते आता आणि शेळ्यांना वैरण टाकून घेते. इथं तडपाखाली गवत ठेवले साड्यांना टाकायला. तर आंब्याची देठं काढून घ्यायला लागली आता मी. ही देठं अशी असते ती आता अशी सगळी देठं काढून घेतली ती आणि आंबा सगळा स्वच्छ धुवून घेतला आता. तर चला फोडायला बसूया आता. ते सगळी फरशी स्वच्छ करून घेतली आणि आता त्याच्यावर कागद हातरायचा आणि मग त्याच्यावर फोडायला सुरुवात करायची. तर आंबा फोडायला बसायला लागलोय. इथं लाकडाचा ओंडका घेतलाय आणि हाते घेतले. ते हाताने आता आंबा फोडून घ्यायचा आणि आंब्याच्या प्रत्येक कुईला हे असं आपलं आलं पाहिजे, म्हणजे लोणचं चांगलं होतं. हे फोडी चांगले वाळवायचे थोड्याशा उन्हामध्ये आणि परत पुसून घ्यायच्या. तर चला आंबा फोडून घेऊया आता. आता इथं आंबा घेतले ते हे असं 2 भाग करायचं आणि लोणचं करायचंय आमचं आहे ना इमे. लोणचं करायचं आपल्याला आता खायला होय. त्यांनी व्हिडिओ बघायचा. व्हिडिओवर काय आहे, नंबर आहे, ते नंबरवर व्हॉट्सअप करा म्हणायचं. नाहीतर फोन पण करायचा. फोन पण करा. इमे आणि आई पटापटा आंबू फोडून घ्यायला लागले त्यामुळे तुम्ही आता पटापटा ऑर्डर करा लोणचं म्हणा. लोणचं कसलं आपलं चांगलं चांगलं. तर लोणचं आपलं एकच नंबर आहे, गावरान आहे. तर चला पटापटा ऑर्डर द्या. चला आता लोणचं ते आंबे फोडून घेऊया आता. आई इकडं फोटो है. आई सांग नाही आवा. मेरे इकडं ना ओय इधर एक फोटो. तर आंबा फोडून घेतलाय आणि तर प्रत्येक कोईला म्हणजे फोडीला असा कोय. चला आता ह्याला चांगलं पुसून घेऊ आणि उन्हामध्ये वाळत टाकाय. ह्याच्यातल्या कोया काढून घेतल्या इकडे बघा. कोया असा बारीक पाचोळा असतो. ही जर नाही काढला तर लोणचं नसतं, त्याच्यामुळं हे पूर्ण असं काढून घेतलंय आम्ही आणि फोडी सगळ्या साफ करून टपामध्ये टाकले. ते पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या फोडी दिसते. ते फोडी पुसून चांगल्या बाजावर सुकायला टाकले. ते भरपूर अशा फोडी झाले. ते सुकते ते तोपर्यंत शेळ्याला वैरण आणून टाकली आणि वारं सुटलं होतं, भरपूर असं वारं सुटलं होतं.
तर आंब्याच्या फोडी सगळ्या घरामध्ये नेऊन टाकल्या, सुकल्या होत्या चांगल्या. आणि आता इकडं आम्ही लागलो आता शेळीची धार काढायला, मी आणि बाल्या. कारण का शेळीचं आमच्या एक बोकड होतं आणि एक पाठ होती झालेली, तर त्यातलं बोकड ही मेलं आणि पाठ राहिली. आणि त्या पाठराला दूध काय सरत नाही, त्याच्यामुळं शेळीची धार काढावं लागते. आणि आता आम्ही दोघंजण मिळून शेळीची धार काढणार आहे. बाल्या खेळते काय त्या संग, होय रा? त्या संग खेळतो होय. हां, तर आता चला तांब्यामध्ये धार काढूया शेळीची. शेळीची धार काढली आता. काय तू झालं खेळून शाळेन संग? हा, त्या बारक्या करड्या संग खेळतोय बाल्या आमचा. आणि बापे आणि राधी कुठे गेली? माळावर गेली ती. बरं. हो, शेळ्यांच्या टकरी चालू आहे त्या. काय म्हणतोय बाल्या तर? हा, लढाई. तरी ते शेळ्यांच्या टकरी चालू आहे त्या. आमचा बाल्या म्हणतोय आज काय विणार हो हे शेली, असं म्हणतोय. शेळ्यांची टकरी चालू आहे त्या. इकडं छान असं रसायन पडले, वातावरण खूप छान झाले. हा, आणि वारं सुटले असं छान असं चिमण्यांचा किलबिलाट चालू आहे घराकडे जाण्यासाठी. पौर्णिमा जवळ आली आता, त्यामुळं चंद्र दिसायला लागला आपल्याला आता. चला आता दूध घरात नेऊन देऊया. इकडं स्वयंपाक चालू आहे, चुलीवर स्वयंपाक केला, चपात्या झाल्या चुलीवर, पण वारं सुटल्यामुळं भाजी आणि भात घरात करायला चालू आहे गॅसवरती. भाजी बरोबर भात केलाय पांढरा.